नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एडुकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जे जाहीर झालेले आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर हे राष्ट्रीय पुरस्कार 2025चे आहेत जे आता जाहीर झालेत. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जो आहे तो यावेळेस कोणालाच दिला गेलेला नाही आहे. त्यामुळं यापूर्वी ज्यांना दिलेला गेलेला असेल त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा 2025च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये कोणत्याही व्यक्तीला देण्यात आलेला नाही आहे. त्यानंतर या पुरस्कारांसाठी जी समिती होती त्याचे अध्यक्ष हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरुण कुमार मिश्रा हे होते. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर ह्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी एका व्यक्तीची शिफारस या समितीने केली होती, ते म्हणजे हॉकीपटू हार्दिक सिंग. परंतु क्रीडा मंत्रालयानं हे काही स्वीकार केलं नाही आणि त्यामुळे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा कोणालाच दिला गेलेला नाही. त्यानंतर 1991 नंतर हा पुरस्काराला उशीर होण्याची ही पहिलीच वेळ ठरलेली आहे आणि यंदा एकाही क्रिकेटपटूला अर्जुन पुरस्कार हा जाहीर झालेला नाही आहे. 2023मध्ये मोहम्मद शमीला हा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारामधला अर्जुन पुरस्कार मिळालेला होता, परंतु यावेळेस कोणत्याही क्रिकेटपटूला मिळालेला नाही आहे. यामध्ये एकूण 17 अर्जुन पुरस्कार हे जाहीर झालेले आहेत 17 खेळाडूंना. त्यामध्ये महाराष्ट्राचे महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिव्या देशमुख आणि विदित गुजराती अशा महाराष्ट्रातील 2 खेळाडूंना हा पुरस्कार अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. दिव्या देशमुख ही नागपूरची आहे तर विदित गुजराती हा नाशिकचा आहे आणि दोन्हीही खेळाडू बुद्धिबळपटू आहेत. त्याचबरोबर दिव्या देशमुख ही जी आहे ती विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटूसुद्धा आहे. आता आपण जे 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराची घोषणा झालेली आहे त्या खेळाडूंची नावं बघूया. आणि यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे कोणत्या खेळाडू हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे यावर प्रश्न विचारला जातो. पहिला आहे दिव्या देशमुख जे की बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. विदित गुजराती हे पण बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. तेजस्विन शंकर हे ॲथलेटिक्स आहे. नंतर प्रियंका गोसामी हे पण ॲथलेटिक्स आहे. नरेंद्र बेरवाल हे बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहेत. धनुष श्रीकांत हे मूकबधीर आणि असून ते नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत. राजकुमार पाल हे हॉकी या खेळाशी संबंधित आहेत. सुरजित हे कबड्डी या खेळाशी संबंधित आहेत. पुढचा खेळाडू आहे रुद्रांश खंडेलवाल हे पॅरा नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत. नंतर एकता भ्यान ह्या पॅरा ॲथलेटिक्स आहेत. अरविंद सिंह हे रोईंग या खेळाशी संबंधित आहेत. अखिल शरण हे नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत. ट्रिसा जॉली हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. गायत्री गोपीचंद हे बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे. लालरे मियासी ही हॉकी खेळाशी संबंधित आहेत. मोहम्मद अजमल हे ॲथलेटिक्स खेळाशी संबंधित आहे आणि पूजा ही कबड्डी खेळाशी संबंधित आहेत. तर हे एकूण 17 खेळाडू आहेत ज्यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. पुढे इतर काही पुरस्कार बघूया. त्यामध्ये अर्जुन जीवनगौरव पुरस्कार हा रुमैनायगम यांना मिळालेला आहे आणि हे फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत. 1962मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांना सुवर्णपदक विजेता संघसुद्धा ठरलेला होता रुमैनायगम यांचा. त्यानंतर द्रोणाचार्य पुरस्कार जो आहे तो नियमित श्रेणीमध्ये 3 व्यक्तींना मिळालेला आहे. त्यामध्ये परमवीर सिंग हे ॲथलेटिक्स खेळाशी प्रशिक्षक आहेत. छोटेलाल यादव हे बॉक्सिंग खेळाचे प्रशिक्षक आहेत. तर नेहा चव्हाण हे नेमबाजी खेळाच्या प्रशिक्षक आहेत. त्यानंतर द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार हा 2 व्यक्तींना आहे. तो म्हणजे धर्मेंद्र यादव बॉक्सिंग आणि वीरेंद्र कुमार हे ॲथलेटिक्सचे कोच आहेत. तर हे सर्व क्रीडा पुरस्कार जे मिळालेले आहेत त्या सर्वांची माहिती योग्य प्रकारे लक्षात ठेवा आणि या सर्व माहितीवर आधारित जो प्रश्नांचा व्हिडिओ आहे तो सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही बघून याची योग्यरित्या प्रॅक्टिस करू शकता. तर ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की ही माहिती तुम्हाला कशी वाटली. धन्यवाद.